हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डे 2 शेअर करते आहे मी आपल्या एग डाएटचा. काल आपला डे 1 होता आणि वेट तुमच्याबरोबर मी शेअर केलंच होतं 79 पॉईंट समथिंग. आणि हे पार्सल आलं होतं काल, ज्याच्यामध्ये आले होते डंबेल्स आणि मी खूप हॅपी होते ते बघून. आज मी ते नक्कीच यूज करेन माझ्या एक्सरसाइजमध्ये, पण मी न्यू आहे आणि मला माहिती नाही आहे की त्याला कसं यूज करतात. सो आपले स्टेपल पहिले सूर्यनमस्कार करून घेतले अँड देन त्याला यूज केलं. जस्ट मी रँडमली यूट्यूबवर बघितले व्हिडिओज आणि त्याप्रमाणे केलं. बट जस्ट तुम्हाला काय आणि सजेस्ट करायचे असतील तर ते मला एक्सरसाइज तुम्ही सजेस्ट करू शकता. नक्कीच मी ते ट्राय करेन. आणि फर्स्ट टाईम मी आयुष्यात वेट घेऊन एक्सरसाइज करते. म्हणजे ह्याच्या आधी केलं होतं मी ज्यावेळी लग्नाआधी जिमला वगैरे जायचं त्यावेळी, बट नॉट असं घरामध्ये. सो क्वाईट गुड एक्सपिरियन्स आय हॅड विथ दॅट डंबल्स. ते 3 किलोचे आहेत, दोन्ही पण 3-3 किलोचे आहेत. सो मला वाटलं तेवढं वेट पुरेसं आहे. मला स्ट्रेंथ ट्रेनिंगचीच गरज आहे असं मला फील झालं. देन इकडे माझा डाएट होता आज. डाएट म्हणजे आहार काय काय घेतला तो मी सांगते. एग्ज घेतले, त्यामध्ये 2 होल एग्ज आणि 1 एग व्हाईट. अँड देन फ्रूटमध्ये आज होतं मस्क मेलन. आणि हा फार जुना व्हिडिओ मी पुढे अटॅच करते, कारण की डाएटमुळे मूड स्विंग्स होत आहेत मला. खरंच मी जे काही मला जेन्युअनली फेस होतं आहे मी सांगते. क्रँकी झाली आहे, क्रँकी म्हणा किंवा मी चिडचिडी झाली आहे थोडीशी, की मला जरा कोणी त्रास दिला तर मी भयानक जोरात एक्सप्लोड होते त्याच्यावर. बट हे फक्त 7 दिवसासाठी आहे. आजचा आपला सेकंड डे आणि आपण हे केलं पाहिजे काहीतरी चेंजेस. आणि जर स्टार्ट केले तर त्याचं एंड करणं हे माझी जबाबदारी असं मला वाटतं. हा व्हिडिओ जो मी तुम्हाला दाखवते तो आहे वाईचा. वाईला गेलेले त्यावेळेला मी शूट केलं होतं, बट मी काहीच एडिट केलं नाही त्यापैकी. आणि काय झालं की क्लिप्स थोड्याशा डिलीटही झाल्या. सो मला कुठलाही सिक्वेन्स सापडेना. सो मी काही अपलोड केलं नाही. बट जस्ट आज मला गरज होती, कॉन्टेंट खूप छोटासा होईल म्हणून मग मी ह्यांनासुद्धा ॲड केलं. इथं माझ्या मुलीसुद्धा कसरत करतायत बघा. आणि मला फार आवडतं. मला पर्सनली लहानपणापासून मी जिम्नॅस्टिक केलं आहे, कराटे केलं आहे, जुदो केलं आहे. आणि मला अशा फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला हॅपी होते मी करून ते, ज्यावेळी मला काहीतरी नवीन ट्राय करतात. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी सुद्धा मी खूप जास्त हॅपी आहे. मी नक्कीच यामध्ये आणि काहीतरी सर्च करून आणि नवनवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. माझा काय अनुभव आहे, कसं वाटतं आहे मला वेट्स घेऊन एक्सरसाइज करायला, किंवा त्याचा काय फायदा आहे हे मी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेनच. तर येस, मला एक माझं स्वप्न आहे की मला हेडस्टँड करायचं आहे. म्हणजे हँडस्टँड तर नंतर होईल, पण हेडस्टँड ॲटलिस्ट वॉलचं हे घेऊन, सहाय्य घेऊन. सो त्याची पण प्रॅक्टिस मी लवकरच सुरू करेन. त्यासाठी जे छोटे छोटे बेसिक स्टेप्स असतात त्या पण मी म्हणजे एक्सरसाइजमध्ये आणेन. आणि माझी फार वर्षांपासून ती इच्छा आहे. आणि ज्यावेळी लास्ट टाईम वजन कमी केलं होतं त्यावेळेला मला येत होतं, ॲटलिस्ट ओन्ली हेडस्टँड येत होतं. हँडस्टँड इज वन ऑफ माय ड्रीम्स. अँड होपफुली मी ते ड्रीम लवकर पूर्ण करेन. ओके. सो हा आवाज आला ना, मला व्हॉईस ओव्हर करताना ह्या अशा डिस्टर्ब करतायत आणि तुम्ही माझी चिडचिडची लेवल बघू शकताय. मी सपकन मारते आजकाल. ओ माय गॉड, पटकन हा डाएट एंड व्हावा पटकन. आणि आज डे 3 आहे, म्हणजे ज्या दिवशी मी व्हॉईस ओव्हर देते तो आहे डे 3. आणि लिटरली मला असं वाटतंय की मी क्विट करेन, पण मी स्वतःला इतकं मोटिवेट करते, इतकं मोटिवेट स्ट्रेच करते की बाबा नाही, आपण हा पूर्ण करायचाच. आणि आज मी फक्त 3च एग घेणार आहे होल डेमध्ये. बिकॉज मला असं वाटतंय की माझं जास्त मील मी आधी पण नव्हते घेत. आधीसुद्धा मी फार कमी मील्स घेत होते. दिवसातून जे काही माझा सकाळी नाश्ता असेल तो अगदीच चहा आणि एखादं बिस्किट असायचं. बिस्किट किंवा खारी जे असेल ते. त्यानंतर दुपारचं जेवण आणि दॅट्स इट. रात्री मी परत एकदा चहा प्यायचे. सो मला हे हेवियर वाटू लागलं आहे. आय डोंट नो वाय. हे बरोबर आहे, आय डोंट नो. बट खरंच मला हेवियर वाटतं आहे. आणि मला वाटतं इतका जास्त मील नको घ्यायला असं वाटतं आहे. सो आज फक्त 3 एग्ज आणि 1 होल पपई, म्हणजे सकाळी अर्धी खाल्ली मी आणि आता रात्री अर्धी खाईन.
कमी कॅलरीवाले फूड आहेत आणि होपफुली हे असं केल्याने उद्या रिझल्ट्स चांगले भेटतील. कारण आज माझं वजन फक्त 200 ग्रॅमनीच कमी, म्हणजे मी आधीच सांगते आहे दॅट इज रॉंग, बट व्हॉट टू से 200 ग्रॅमनीच कमी झालं आहे. आणि आय डोंट नो वाय, बट इट मे बी ड्यू टू वॉटर कन्झम्पशन मला कमी पडलं आहे त्यामुळे. सो मी ट्राय करते आहे, जसं आज ह्या व्हिडिओमध्ये 1 किलो डायरेक्टली कमी झालं ना माझं, तसं उद्याही व्हावं. सो बाय.